नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर झालेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की रमाकांतना मारणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून उदयकांत आहे। त्यामुळं आता खरं तर अर्णव, ईश्वरी त्याचबरोबर मामा सगळेजण पेटून उठलेले आहेत, कारण हे सगळं उदयकांतने केलेलं आहे। या सगळ्याला जबाबदार उदयकांत आहे हे सत्य आता समोर आलेलं आहे। काही झालं तरी उदयकांतला सोडायचं नाही असं अर्णवने ठरवलेलं आहे, कारण ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, बाबांना मारणारा हा उदयकांत आहे। त्यामुळं अर्णवने जणू काही आता विडा उचललेला आहे। पण त्याचबरोबर वल्लरीची अवस्था मात्र खूपच बेकार झालेली आहे, कारण ज्या वल्लरीला माहिती आहे की एकदा का उदयकांत पकडला गेला की आपण पकडले जाणार, या भीतीने तिचा थरकाप उडालेला आहे। तिला कळायचं बंद झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये जी गोष्ट घडत आहे ती अशी आहे की वल्लरीला माहिती आहे की उदयकांत तिचं नाव घेणार, म्हणून वल्लरी ही त्याला भेटायला निघालेली आहे। तेव्हा ईश्वरीने वल्लरीचा पाठलाग केलेला आहे। आता नक्की काय होणार, ईश्वरीच्या हाती वल्लरीच्या विरोधात कोणत्या गोष्टी लागणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आता ईश्वरीकडे काही मुलं आलेली असतात आणि ते म्हणत असतात की खरंच तुम्ही खूप छान खेळात ईश्वरी मॅडम, खरंच आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे। आता मात्र ईश्वरी म्हणत असते की हो नक्की। मग ते अर्णवकडे मोबाईल देतात आणि सांगतात की सर प्लीज एक फोटो काढाल का। तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो नक्की, असं म्हणत अर्णवने सुद्धा आता फोटो काढायला घेतलेला असतो। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव त्यांचा फोटो काढत असतो। ते म्हणत असतात की मॅडम खरंच खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही, असं म्हणत ईश्वरीचं कौतुक केलं जात असतं। आणि अर्णव मात्र इकडून पाहत असतो। अर्णव म्हणत असतो की हो बरोबर आहे। ते म्हणतात की मॅडम तुम्ही जॉगिंगला आलात का, हा चला चला आम्ही पण आहे, आपण एकत्र जॉगिंगला जाऊया। तेव्हा अर्णव म्हणतो की हो मॅडमचं झालेलं आहे जॉगिंग, मॅडम दमलेले आहेत। तेव्हा ते म्हणतात की हो चालेल, असं म्हणत आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। ईश्वरी म्हणत असते जलस झालं, अर्णव म्हणतात नाही कशाला होईल जलस, काय फरक पडतो, असं म्हणत ईश्वरीला चिडवत असतो। त्यानंतर ईश्वरी म्हणत असते बरोबर आहे, कसं माहितीये का, आता माझे पण फॅन्स आहेत ना, ते येतात माझ्याकडे। तेवढ्यातच दोन बायका तिथे आलेल्या असतात आणि त्या अर्णव ईश्वरीला पाहतात आणि म्हणू लागतात ते चल अर्णव ईश्वरी इश्नो यांच्याकडे जाऊन भेटून आपण फोटो काढूया, असं म्हणत त्या बायका सुद्धा अर्णव ईश्वरीकडे आलेल्या असतात। आता अर्णव ईश्वरीकडे त्या बायका आल्यानंतर त्यांनी अर्णव ईश्वरीला पाहिलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजेच अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी आहे ना ती लाखात आहे आणि आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे, असं म्हणत कौतुक करायला सुरुवात केलेली असते। त्याचबरोबर मग एकत्र फोटो काढला जातो आणि मग ते दोघंही सांगत असतात की असंच आयुष्यभर सुखात राहा, असा सल्ला दिला जात असतो। त्यासोबतच इकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत आहे तेव्हा ईश्वरी म्हणते उद्यापासून मीही तुमच्यासोबत जिमला येणार आहे, असं म्हटल्याबरोबर इकडे अर्णव म्हणतो का, तेव्हा म्हणजे माझ्या मागे किती मुली लागतात तिथं, माझ्याबरोबर कोण कोण असतं हे बघण्यासाठी येणार आहे का, असं म्हटलं जातं। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते हो तेच कारण आहे। तेव्हा ईश्वरी आता मागच्या सीटवर बसायला लागलेली असते। तेव्हा अर्णव तिला म्हणतो की हे सगळं काय चाललंय, मी काय तुझा ड्रायव्हर आहे का मागच्या सीटवर जाऊन बसायला, चल चल पुढे बस। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की मी काय बसणार नाहीये, मी मागे जाऊन झोपणार आहे, ताणून देणार आहे, अजिबात मला काय ऐकायचं नाहीये, असं म्हणत ईश्वरीने हे सगळं सुरू केलेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मामा रूममध्ये आलेले असतात आणि मामा रूममध्ये आल्यानंतर मामांना तिथे असं दिसतं की तिथे रक्ताचे डाग आहेत आणि ते रक्ताचे डाग पाहून मामांना खरं तर धक्काच बसलेला असतो, कारण हे रक्ताचे डाग इथे कुठून आले हा प्रश्न उभा राहिलेला असतो। कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते मामांना आठवत असतं, काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच गोष्टी घडलेल्या होत्या आणि ते रक्ताचे डाग तिथे होते, म्हणजे जेव्हा कॉम्पिटिशन चालू होती त्यावेळेस हे सगळं मामांच्या लक्षात आलेलं असतं। इकडे अर्णव आणि ईश्वरी आता घरी आलेले असतात आणि तेवढ्यातच मामा बाहेर येतात। अर्णव ईश्वरीचं सुरू झालेलं असतं की एकमेकांसोबत भांडायचं, एकमेकांची खेचत राहायचं, हे नेहमीच असतं आणि त्याबरोबर अर्णव ईश्वरी त्याच पद्धतीने वाद घालत बसलेले असतात। तर
इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मामा बाहेर येतात आणि मामा विचारू लागतात की हे सगळं काय चाललंय, म्हणजे या दोघांचं काय चालू झालंय हा प्रश्न मामांनाही पडलेला असतो. तेव्हा मात्र मामा तिथे येतात आणि म्हणतात की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही म्हणू लागतात की काय झालं. तेव्हा मामा म्हणतात की महत्वाचं आहे. असं म्हणत मामा बोलायला सुरुवात करतात, चला मला तुम्हाला दाखवायचंय, मला रूममध्ये ना रक्ताचे डाग दिसलेत. आणि मग ते घेऊन येतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे हे काय आहे, हा प्रश्न अर्णवलाही असतो. तेव्हा मामा म्हणतात तुला आठवतंय का मागे काही दिवसांपूर्वी सुद्धा बघ मी तुला दाखवलं होतं. तेवढ्यातच वल्लरी तिथे येते. वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. वल्लरी म्हणते आता ह्यांच्या डोक्यातला संशय आणखीनच बळावत चाललेला आहे आणि या दोघांच्या बाबतीत आता शांतपणे विचार करावा लागणार आहे. तेव्हा ईश्वरी सुद्धा वाकून पाहत असते की हे खरंच रक्ताचे डाग आहेत, पण हे रक्त आलं कुठून येतं, हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी वल्लरी म्हणते की काय हो हे बघा हे नेलपेंट आणलंय. असं म्हणत तिने नेलपेंटची बॉटल दाखवलेली असते आणि त्याच्यावरती नेलपेंट रिमूव्हर टाकून तो डाग पुसून घेतलेला असतो आणि यांना सांगितलेलं असतं की हे बघितलं का, काय उपयोग झालाय का त्याचा. आणि तुम्ही काय हो कारण हे कसं आहे माहितीये का, रमाकांत भाऊजींच्या बाबतीत हे सगळं घडलंय ना तेव्हापासून ना तुम्ही वेड्यासारखे वागायला लागलाय. तुम्हाला जिथं तिथं हेच सगळं दिसत असतं. असं म्हणत आता वल्लरीने कशी तरी बाजू सावरून घेतलेली असते. वल्लरीला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी केल्यामुळं यांचा माझ्यावरचा विश्वास तसाच राहील. पण वल्लरीला कुठे माहितीये की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी जरी तिने केल्या, समजून सांगितल्या, तरी तिनं खरी गुन्हेगार आहे ही गोष्ट लपून कशी राहील ना. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीच्या मागे काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं हे सगळं समोर येणारच आहे. तर इकडे मामा बोलत असतात आणि मामांचं असं असतं की नाही मला वाटलं होतं ते मी सांगितलं, कारण मागे कॉम्पिटिशनच्या वेळेस सुद्धा हेच घडलेलं होतं आणि हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. असं म्हणत चालू झालेलं असतं त्यांचं बोलणं. आणि त्याच वेळेस इकडे वल्लरीने आता एक नवीन मोबाईल आहे तिच्याकडे, तो मोबाईल काढलेला असतो आणि वल्लरी म्हणत असते की नाही हे सगळं जे काय आहे ना हे माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. त्या उद्योगांच्या बाबतीत मला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे, नाहीतर गोष्टी खरं तर खूप अवघड होतील. हा विचार वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि म्हणूनच वल्लरी ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करत असते की उदयकांच्या बाबतीत आता त्याला सांगितलं पाहिजे की लवकरात लवकर जा बाबा मुंबई सोडून तू, कारण तुझ्या इथे राहण्याने खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत, असं ती बोलत असते. आणि आता मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नेमकं त्याच वेळेस ती उदयकांतला फोन करते आणि उदयकांतला बोलू लागते. उदयकांतला विचारत असते काय चाललंय तुझं. तेव्हा उदयकांत म्हणतो काय, ती म्हणतो की इथेच आहे. ती म्हणते की तुला मी सांगितलं होतं ना मुंबई सोडून जा म्हणून, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मात्र इकडे उदयकांत सांगू लागतो की मुंबई सोडून, आणि मुंबई सोडून कुठे जायचंय, नाही मी कुठंही जाणार नाही असं उदयकांत म्हणत असतो. मुंबई सोडून जायचं असेल तर त्यासाठी पैसे लागतात. मग मात्र वल्लरी म्हणत असते की एवढे दागिने आहेत ना ते मोड ना जरा आणि ते पैसे वापर आणि जा मुंबई सोडून, गायब हो कुठंतरी. अर्णव ईश्वरी पेटून उठलेत आणि त्यांना जर का ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर सगळं खूप अवघड होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल तुला, एवढं लक्षात ठेव आणि इथून लवकरात लवकर गायब हो, असं वल्लरी त्याला सांगत असते. तो मात्र म्हणत असतो की पैसे दे. ती म्हणत असते जर का हे सगळं असंच चालू राहिलं तर यामध्ये तू अडकणार आहेस आणि त्यानंतर तू मला सुद्धा अडकवणार आहे, असं सांगितलं जात असतं. त्याच वेळेस इकडे लगेच उदयकांत म्हणतो की ठीक आहे ना मग दोघं मिळून जाऊया जेलमध्ये. कसं आहे तुला इतके दिवस ऐश्वर्या मिळालाच आहे ना, मग गुन्ह्यात जेव्हा सामील व्हायची वेळ येते तेव्हा का घाबरतेस, तेव्हाही जेलमध्ये गेलंच पाहिजे, असं म्हणत आता बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे आता अर्णव वरती रूममध्ये आलेला असतो. अर्णवला शिर्केंचा फोन आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की बोला शिर्के. शिर्के म्हणतात की सर आपल्या बँगलोरच्या आउटलेटमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तर तिकडे जावं लागेल. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो की ठीक आहे, कारण दुसरं कोणी जाऊन काही उपयोग होणार नाहीये सर, तुम्हालाच जावं लागेल असं आवर्जून सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी तयारीला लागतो, माझे तिकीट्स बुक करा. तेव्हा शिर्केंना त्यांनी सांगितले तिकीट्स बुक करायला सांगितलेले आहेत आणि अर्णव 2 दिवसांसाठी आता बेंगलोरला जाणार आहे. शिर्के म्हणतात की ठीक आहे सर मी करेल तयारी, असं म्हणत अर्णवने आता बेंगलोरला जायची तयारी केलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे
अर्णव तयार करत आहे, बॅग काढलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, कुठे चालला तुम्ही सर हे सगळं? तेव्हा अर्णव सांगतो की मी बँगलोरला चालले 2 दिवसांसाठी. ईश्वरी म्हणते, 2 दिवसांसाठी चालले आणि मग एवढं सगळं सामान, या सामानाचं काय करायचंय? इतकं सामान घेऊन जाणार आहात तुम्ही? असं जेव्हा सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की हो, आता चाललोच आहे, तर एक 2-3 मीटिंग आहेत माझ्या आणि त्या मीटिंगही करतो आणि त्यानंतर येतो असं सांगितलं जात असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो मी देते तुम्हाला बॅग भरून. असं म्हणत ईश्वरीने बॅग भरायला घेतलेली असते. ईश्वरी त्या बॅगेमध्ये जे सामान टाकायला सुरुवात करत असते ते खूपच भयानक पद्धतीने चाललेलं असतं. कसंही उचलून अगदी कचरा भरल्यासारखा त्या बॅगेत भरत असते. त्यावरती अर्णव म्हणत असतो की मिसिंदर, हे सगळं काय आहे? तू अशी का बॅग भरतीये? असं जेव्हा सांगितलं जातं आणि तेव्हा मात्र इकडे आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नेमकं त्याच वेळेस अर्णव सांगत असतो की मी सिंदूर, हे अशा पद्धतीने नाही मी चाललोच आहे, तर काही मीटिंग्स आहेत माझ्या, त्या मीटिंग सुद्धा करायच्या आहेत असं बोललं जातंय. आणि त्यावेळी मात्र ईश्वरी म्हणत असते, पण मी नीटच भरते ना. तेव्हा ईश्वरी सांगते की अहो, पिकनिकला चालल्यासारखं एवढं सगळं घेऊन चाललात ना तुम्ही, म्हणून विचारलं. त्यावेळी ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय आहे मी सिंदूर, अशी बॅग भरायची असते का? तेव्हा ईश्वरी सांगू लागते की हो, मी भरते व्यवस्थित, मी सांगते ना तुम्हाला, मी करेल म्हणून, असं ईश्वरी सांगत असते. त्याच वेळेस अर्णव म्हणत असतो, नक्की जमेल ना तुला? ईश्वरी म्हणते की हो, मला जमणार आहे, मी देते भरून व्यवस्थित. आणि मग ईश्वरी बॅग भरत असते. त्याचवेळी अर्णव तिला बोलत असतो. अर्णवचं असं म्हणणं असतं की बघ मी सिंदूर, जमणार आहे का तुला ते? कारण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यावरून मला तरी वाटत नाहीये की तुला ही बॅग भरायला जमेल, असं म्हणत अर्णवने तिला चिडवायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टींच्या मागे कोणाचा हात आहे हे मात्र शोधणं तेवढंच गरजेचं असतं. तेव्हा इकडे अर्णवला पुन्हा शिर्केंचा फोन येतो आणि शिर्के म्हणतात की सर, बँगलोरपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला जा, कारण आपण ज्या ऑस्ट्रेलियन कंपनीला डील केलं होतं त्या कंपनीने आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे की त्यांना ते CCTV फुटेज रिकवर झालेलं आहे. आता हे ऐकता क्षणी इकडे अर्णव म्हणतो की खरंच? तेव्हा ते सांगतात की हो, तुम्ही लवकरात लवकर जा. अर्णव म्हणतो की ठीक आहे. आता अर्णव त्याचबरोबर ईश्वरी आता हे सगळेजण जायला निघालेले आहेत. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही ते CCTV फुटेज बघणं खरंच तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच अर्णवने आता बँगलोरची मीटिंग सगळी कॅन्सल केलेली असते आणि अर्णव स्वतः तिथे पोलीस स्टेशनला आलेला आहे. त्याच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, ती म्हणजे अर्णवने येताना आता ह्या वल्लरीला आणलेलं आहे. वल्लरीची काहीच गरज नव्हती तरीही अर्णव वल्लरीला घेऊन आलाय. मामा, अर्णव, ईश्वरी तिघं येऊ शकत होते, पण ती वल्लरी मागं लागली आणि यांनी आणले तिला. आता मात्र प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या सगळ्या CCTV फुटेज पाहिल्यानंतर वल्लरीची रिॲक्शन काय असणार आहे, वल्लरी नक्की काय करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा. आता वल्लरीने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलेलं असतं ती पद्धत अशी आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण वल्लरी काय करू शकते याचा अंदाज यांना कोणालाच नाहीये. पण वल्लरीला आता मात्र हे घेऊन आलेले असतात आणि वल्लरीला घेऊन आल्यानंतर सगळ्यांच्या पुढे एकच प्रश्न उभा राहिलेला असतो की काहीही झालं तरीही या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का झालेल्या आहेत. तेव्हा आता अर्णव ते CCTV फुटेज पाहतो, त्याला धक्का बसतो, कारण त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की रमाकांत राजेश शिर्के यांना इंजेक्शन देणारी व्यक्ती ही उदयकांत राजेश शिर्के आहे. त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत असतो आणि त्यावरून क्लिअर होत असतं की काहीही झालं तरीही आता त्याला सोडणार नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो की बाद झालं, माझ्या बाबांना मारण्याचा ह्या माणसाने प्रयत्न केलेला आहे, बाबांना संपवलेला आहे, हा बाबांचा खुनी आहे, याला मी आता सोडत नसतो, असं इकडे अर्णव बोलत असतो. तेव्हा अर्णव इतका चिडलेला असतो, अर्णवला कळत नसतं, अर्णवला राग आलेला असतो आणि तो इतका राग आलेला असतो की या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीमुळे झालेल्या आहेत, ज्या व्यक्तीमुळं त्याचे बाबा त्याला सोडून गेलेले आहेत, त्यांचं बालपण हरवलेलं आहे, त्या व्यक्तीला असं सोडायचं नाही. आणि मग वल्लरी म्हणते की आता काही खरं नाहीये, मला इथून लवकर गेलं पाहिजे आणि त्या उदयकांच्या बाबतीत आता काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते की मला जावं लागेल, माझी हॉस्पिटलची अपॉइंटमेंट आहे. तेव्हा मामा त्याचबरोबर सगळेजण विचार करू लागतात की ही अशी का बोलतीये, म्हणजे अचानक हिला हॉस्पिटलची अपॉइंटमेंट. मामा म्हणतात असं तर काही ठरलेलं नव्हतं.
ईश्वरीला सुद्धा संशय येऊ लागतो. ईश्वरी म्हणते की नाही, काहीतरी वेगळं आहे. म्हणून ईश्वरी आता म्हणते की अहो मी घरी जाते, तुम्ही इथल्या फॉर्मॅलिटीज वगैरे आहेत ना त्याचे पूर्ण करून या. ईश्वरीला संशय आल्यामुळे ईश्वरीने वल्लरीचा पाठलाग करण्याचं ठरवलेलं असतं आणि ती वल्लरीचा पाठलाग करत वल्लरीच्या मागे जाण्याचं ठरवते. तेवढ्यातच DCP साहेबांचा इन्स्पेक्टर साहेबांना फोन येतो आणि ते म्हणतात मी आलोच असं म्हणत आता DCP सुद्धा फोनवरती बोलायला गेलेले असतात. तिकडे अर्णव भयानक चिडलेला असतो. हा जो उदयकांत आहे कुठे असेल त्याला शोधून काढायचा आहे, त्याला मी सोडणार नाही असं अर्णवने ठरवलेलं आहे आणि त्याची वाट लावायची हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता वल्लरीने रिक्षा पकडलेली असते आणि रिक्षा पकडून वल्लरी निघालेली आहे. तेव्हा वल्लरीच्या मागे माग आता ईश्वरी सुद्धा येत असते. इकडे उदयकांत दारू पिऊन फुल झालेला असतो आणि तो पडलेला असतो. वल्लरी त्याला वारंवार फोन लावत असते. वल्लरी म्हणत असते आता पाणी डोक्यावरनं चाललंय, ह्या उदयकांतच्या बाबतीत मला ठोस निर्णय घ्यावाच लागणार आहे. जर का याच्यामुळं मी अडकले तर माझं अस्तित्व सगळं संपून जाणार आहे. कारण काही झालं तरीही मी आत्तापर्यंत एवढं सगळं केलेलं आहे. ही गोष्ट जर याने सांगितली तर मी अडकेल आणि आत्तापर्यंत मी जे काही कमवलेलं होतं ते सगळं संपून जाईल. त्यामुळं याला संपवणं गरजेचं आहे असं इकडे वल्लरीने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर म्हणून वल्लरी त्याला फोनवर फोन लावत असते. त्याला गोड बोलून त्याला सांगायचं आहे की तू मुंबई सोडून लवकर गायब हो, कारण पोलीस तुझ्या मागावर आहेत, यासाठी ती निघालेली. पण वल्लरी इतकी हुशार असते की वल्लरीच्या लक्षात येतं की एक रिक्षा आपला पाठलाग करते आणि आपल्याच रिक्षाच्या स्पीडने काय येते हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण त्या मिररमध्ये तिला पाठीमागून रिक्षा येताना दिसते. फक्त तेवढंच नाही तर त्यानंतर तिला दिसतं ते म्हणजेच ईश्वरीच्या साडीचा पदर. आता ईश्वरीच्या साडीचा पदर पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की ईश्वरी माझा पाठलाग करते, म्हणजे किती किती हुशार झाली ही, किती धूर्त झाली ही ईश्वरी माझा पाठलाग करत आली आहे. ही गोष्ट काही केली तिला सहन होत नसते. मग ती रिक्षावाल्या ड्रायव्हरला सांगते की जरा फास्ट घ्या आणि ती म्हणते की आत्ता मी उदयकांतच्या दिशेने जाणं चुकीचं आहे असं म्हणत वल्लरीने विचार केलेला असतो. आणि त्याचबरोबर वल्लरीच्या डोक्यात आता वेगळे विचार सुरू होतात. जर मी उदयकांतकडे गेले आणि ही ईश्वरी माझा पाठलाग करत माझ्या मागे येत असेल तर मात्र मला विचार करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत असं म्हणत तिने रिक्षा दुसऱ्या बाजूला वळवलेली असते. ईश्वरीने स्पष्टपणे रिक्षावाल्याला सांगितलेलं असतं की त्या रिक्षाला फॉलो करायचं आहे. आणि वल्लरी मात्र आता ट्रॅक चेंज करते, रूट चेंज करते आणि दुसऱ्या बाजूला जाते. पण ईश्वरी सुद्धा हुशार आहे. वल्लरीला काय वाटलं की ईश्वरी असंच हे करेल. जेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की वल्लरीला कुठंतरी वेगळीकडे जायचं होतं आणि वल्लरी कुठेतरी दुसरीकडे जाते, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता वल्लरी पुढे जाऊन रिक्षा थांबवते. तेव्हा ईश्वरीने मागेच एका ठिकाणी रिक्षा थांबवलेली असते आणि वल्लरीला असं वाटतं की ईश्वरी गेली कुठेतरी दुसरीकडे, म्हणजेच त्यांच्या दोघींचीही चुकामुक झालेली असते. आणि वल्लरी आता म्हणते की ठीक आहे, म्हणजे ईश्वरी आता माझा पाठलाग करत नाहीये, म्हणजे माझ्या मनाप्रमाणे बाकीच्या गोष्टी होतील हा विचार तिच्या मनात सुरू झालेला असतो. आणि वल्लरी मात्र आता ज्या पद्धतीने पुढे जायला निघते त्यामध्ये ती पूर्णपणे अडकत चालली, ही गोष्ट तर तेवढीच महत्त्वाची असते. आणि त्याचबरोबर आता वल्लरीच्या डोक्यात आणखी चक्र फिरत असतात की हे सगळं जे काय आहे ते लवकरात लवकर संपवलं पाहिजे. ह्या उदयकांतला गोड बोलून समजून झालेला आहे, जर तो असं ऐकत नसेल तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे असं लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता अर्णव घरी आलेला आहे. अर्णव ज्या पद्धतीने घरी आलेला असतो त्यावरून क्लिअर होतंय की या सगळ्या गोष्टींमध्ये कोणाचा हात आहे हे सगळं स्पष्ट झालेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींच्या मागे जर वल्लरी आहे तर तिची सुद्धा वाट लागणार आहे, याबद्दल काही शंका नाहीये. इकडे अर्णव म्हणत असतो म्हणजे मी सिंदूरची आई आणि त्याचबरोबर माझ्या बाबांच्या बाबतीत 20 वर्षापूर्वी जी गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट सुद्धा या उदयकांतनेच केलेली असणार आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र आता इकडे अर्णव हे सगळं बोलत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की नाहीच, तुम्ही विसरताय का, ही गोष्ट एका बाईनं केली. मला आईनं सांगितलेलं आहे की या सगळ्याच्या मागे एक बाई आहे आणि तिनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र ईश्वरी आणि त्यांचं बोलणं सुरू आहे आणि त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं करणारी जी व्यक्ती आहे ती एक बाई असेल तर तिच्या बाबतीत आपल्याला शोध पुन्हा घेतला पाहिजे असा विचार सुरू झालेला असतो. आणि खऱ्या अर्थाने अर्णव आणि ईश्वरी आता
खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचणार याबद्दल काही शंका नाहीये. आणि वल्लरी मात्र आता उदयकांत ज्या हॉटेलवर राहतो तिथं पोहोचलेली असते आणि तिथे जाऊन ती उदयकांतला म्हणत असते की मी तुला किती वेळा सांगितले की तू इथून निघ, इथून चालता हो, काही झालं तरीही तू गायब हो, पण तू ऐकायलाच तयार नाहीये. तेव्हा तो म्हणत असतो की जाऊया ना दोघंही, जाऊया एकत्र. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र लक्षात आलेलं असतं. आता अर्णवच्या बाबतीत ईश्वरीने स्पष्ट सांगितले की ती एक बाई होती आणि ती बाई सुद्धा आपल्याला शोधायची. आजीने सुद्धा ईश्वरीवर विश्वास ठेवलाय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.